देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। स्नेहलता भागवत होळी माझी मुलगी 7 तारखेला घेऊन गेली। त्याच्यावर 6 महिने मी पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेली। त्यांनी तक्रार लिहून घेतली, पण त्यांनी तपास केले का नाही मला नाही माहिती। ज्यावेळेस माझी मुलगी मला फोन लावली त्यावेळेस मी पोलिसाला कन्फर्म केलं। मग इथं तुळजापूरमध्ये बोलवलं, मग त्यांनी मुलगी ताब्यात घेतली। मग पुन्हा मला 2-3 दिवसांनी पुन्हा त्याचा फोन आला। मी मुलीचं मेडिकल ते सर्व करून घेतलं। पुन्हा त्याचा फोन आला, तो म्हणतो की मला पोलिस काय करतात, तू कुठं मेडिकल केली, काय केली, म्हणून तो मला धमकी देऊ लागला। तो घरात येऊन मला बक्षून मारतो, तुला नागो करून बाहेर काढतो, असं माझी जात मराठ्याची आहे, वाघाच्या तोंडात हात घालून दात मापणारी जात आहे, तू पुळी काय करचाल, तुमची 4 घरं म्हणतो, मला जीवे मारण्याची धमकी देतो, तुला बक्षून मारतो म्हणताय, माझ्याकडे तलवार आहे म्हणताय, ही जात माझी मराठ्याची आहे म्हणताय। आणि पोलिस काय करतात, पोलिसाला मी पैशात जाळतो, मुख्यमंत्री काय करतोय, मुख्यमंत्र्याला पण मी पैशात जाळतो म्हणताय तो। सोशल मीडिया पण माझं काय करू शकत नाही। मग मला न्याय पाहिजे, मला माझ्या मुलीला जे केलाय त्याच्यावर, नाहीतर मी आत्महत्या करणार आहे मुलीला घेऊन, चक पेटवून घेणार आहे। मला जोपर्यंत न्याय मिळत नाही, जोपर्यंत ती आरोपी अटक होत नाही, तोपर्यंत मला त्याच्यापासून धोका आहे, माझ्या घराला धोका आहे। मग मला सांगा, आपण पोलीस स्टेशनला किती वेळेस गेलो होतो? पोलीस स्टेशनला आम्ही 4-5 वेळेस गेली होती। काय म्हणले पोलीस स्टेशन? पोलिस त्याचा तपास चालू आहे, त्याला पकडता। मी जिथे सरकड तिथं गेले, त्यांना विचारलं तर त्यांनी म्हटले की मला मी रजेवर आहे 4 दिवस, मग पुन्हा बघू म्हटले। कोण दखल घेणार माझी, कारण गावात असे प्रकरण लय घडलेले आहेत, कोणीच ह्याच्यावर दबाव टाकत नाही। मग माझ्या मुलीसोबत घडले ते इतर मुलीसोबत घडायला नको, मला आणि माझ्या मुलीला न्याय पाहिजे। मला सांगा, आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काय सांगता? काय सांगणार, तुम्ही मला लाडक्या बहिणी प्रमाणे समजत आहात, तुम्ही लाडकी बहीण असं दुसऱ्याची समजू नका, मला स्वतःची बहीण समजा, मला आणि माझ्या मुलीला न्याय द्या। जर न्याय नाही भेटला तर मी आत्महत्या करेन, माझ्या मुलीला घेऊन पेट्रोल ओतून जाळून मरेन न्यायालयापुढं। जी घटना माझ्या मुलीसोबत घडली, इतर घटना कुणासोबतही घडू नये, कारण माझी बारकी पण मुलगी आहे 9-10 वर्षाची। आज हिच्यावर लोकांनी नजर टाकल्या, 37 वर्षाच्या मुलाने हिच्यावर हे केलाय, उद्या त्या पण मुलीवर लोक नजर वाईट टाकाय कमी करत नाही। मग मला न्याय पाहिजे, जे माझ्या मुलीसोबत घडले ते इतर गावातल्या कुणीही मुलीसोबत घडू नये। मला सांगा, हे एवढं प्रकरण घडायचं कारण काय? कारण की तो गावामध्ये ते तसंच करताय, उतून माजून गेल्यासारखं। आणि हे दुर्लक्ष करतात पोलीस स्टेशनवाले, कित्येक त्यांच्याकडे फिर्यादी गेलेले आहेत, तरी त्यांनी गपचूप बसतात। काय त्यांना प्रॉब्लेम आहे काय माहिती, त्यांनी न्याय देतच नाहीत। तिथून पुन्हा मी उस्मानाबादला आले, ते कोणतरी कोणतं आहे इथं डिवायजी काय तिथं पण आले, तिथं पण विचारलं, त्यांना पण बोललं, तर त्यांनी पण तपास करू म्हटले, ते पण तिकडं गप्पच आहेत। मग ह्यानं काय करलेलं आहे मला माहिती नाही, पण मला न्याय पाहिजे ह्यानं, कारण हे पैसेवाला आहे, मी गरीब हा, रोज मजुरी करून खाणार आहे, मी मजुरी करू, लेकराचं पोट भरू का, मी हिच्या मागं फिरू का, माझे लेकरं सांभाळू, यानं कुण्या बी टायमाला येईल, माझं घर पत्र्याचं आहे, मला म्हणतो की तुला राहायला घर नाही, तू काय पैसे घालतीस, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, कोट्याची, आणि मी सगळ्याला बघतो, आणि मी सापडलं तरच मला समजेजण अटक करतील का, सजा देतील का, मी फरार झाल्यावर मला काय सजा देतील, त्याचं असं म्हणणं आहे, त्याला लवकरात लवकर अटक करा, नाहीतर मी न्यायालयापुढे आत्महत्या करेन माझ्या मुलीला घेऊन। नाव काय? अंजली भागवत होळी। आपल्या बरोबर काय काय घडलं? माझ्यासोबत मला किडनॅप करून घेऊन गेलं त्यांनी। कोण गेलं? कुमार भोसले। किती तारखेला घेऊन गेलं? 7 तारखेला। आणि किती तारखेला सापडलात तुम्ही? आम्ही 19 तारखेला आले मी इथं। कुठं आलात? इथं तुळजापुरात आंबेडकर चौकात। आणि कोण घेऊन गेलं तुम्हाला? तिथनं मग मम्मी हे ते आले होते, पोलीस लोक आले होते। काय म्हणले पोलीस? ते मला ताब्यात घेतले घेऊन गेले। मग काय म्हणले पोलीस स्टेशनला? जबाब घेतले, सांगले काय काय झालं काय काय नाही। मी सांगितले त्यांना माझ्यासोबत असं झालं म्हणून। मग ते उस्मानाबादला धाडले मेडिकल मध्ये। मग मेडिकल मध्ये झाल्यानंतर काय मग पोराला काय केले? सापडलंच नाही, अजून सापडला नाही, फरार आहे। धमक्या देतो फोन लावून। काय म्हणून? फोन लावून म्हणतो की सगळ्यालाच धमक्या देतो, सगळ्याची व्हिडिओ आहे ती माझ्याकडे, म्हणतो मी सगळ्याला पाठवतो म्हणतो। गावातले पोलिस काय करू शकत नाही, ती मी त्यांना पैशात जाळतो म्हणायला लागला, सगळ्यालाच पैशात जाळतो माझ्यापाशी, तुम्ही काम करून किती पैसे चाल म्हणायला लागला।
धमक्या द्यायला लागलेले. हम्म. वाघाच्या तोंडात हात घालून दात मोजायची जात आहे म्हणते मला. हा. आणि मला म्हणतो तुझी काय किंमत आहे ते तुझ्या आई वडिलासारखं तू किती काम करून पैसे भरतोस मला.